बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील करडी गावाजवळ धरणावरील पुलावर शिवशाही बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे। छत्रपती संभाजीनगर मलकापूर रोडवर हा अपघात घडला। एसटी महामंडळाची शिवशाही बस छत्रपती संभाजीनगर येथून मलकापूरकडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली। धाड गावाकडून येणारी ही मोटरसायकल थेट बसच्या चाकाखाली आल्याने अपघात गंभीर झाला। या अपघातात अंकुश पाडळे, कैलास शिंदे आणि रवी चंदनशिव यांचा जागीच मृत्यू झाला। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पोलीस व रुग्णवाहिकेला पाचारण केले। पोलिसांनी तिघा जखमींना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात हलवले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती। पोलिसांनी पंचनामा करून अपघाताची नोंद घेतली असून संबंधित शिवशाही बस तातडीने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। दुचाकी अपघात वाढण्यामागील प्रमुख कारणे अलीकडच्या काळात जिल्ह्यात दुचाकी अपघातांचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे। यामागील प्रमुख कारणांमध्ये वेग मर्यादेचे उल्लंघन, हेल्मेटचा वापर न करणे, अरुंद रस्ते व पुलावरून बेदरकार वाहने चालवणे, रात्री अपुरा प्रकाश व दृष्ट मानतेचा अभाव, वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष या कारणांमुळे दुचाकी स्वारांचे जीव धोक्यात येत असून अपघाताची तीव्रता वाढत आहे। वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवणे, सुरक्षितेची साधने वापरणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।